विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू अवर नेक्स्ट लेक्चर. ठीक आहे, आपण प्रीवियस लेक्चर मध्ये पाहिलं की फॅक्टर्स इफेक्टिंग ऑन द केमिकल रिएक्शन्स आणि ते फॅक्टर कोणकोणते होते, ते त्यांचा इफेक्ट कसा होतो, त्या टेम्परेचरचा, कॅटलिस्टचा किंवा त्याच्या कॉन्सन्ट्रेशनचा इफेक्ट आपल्या रेट ऑफ रिएक्शनवर कसा होतो किंवा रिएक्शन कशी प्रोसीड करते हे सगळं आपण पाहिलं. ठीक आहे, मग आपले एक छोटेसे कन्सेप्ट दोन राहून गेले चॅप्टर मधले. ठीक आहे, ते आपण आता नेक्स्ट पाहणार आहोत. त्याच्यामधला पहिला बघा कोणता कन्सेप्ट आहे, ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. आता ऑक्सिडेशन अँड रिडक्शन म्हणजे ऑक्सिडेशन कशाला म्हणायचं, रिडक्शन कशाला म्हणायचं, त्यांच्या रिएक्शन कशा होतात हे आपल्याला समजून घ्यायचं. ठीक आहे, म्हणजे पहिल्यांदाच आपण पाहून घेणार की एक्झाम्पल काय म्हणतात बाबा, म्हणजे पुस्तकातले आपल्याला एक्झाम्पल काय सांगत असतात. ठीक आहे, पहिलं एक्झाम्पल आहे 2mg + O2 gives 2mgO. दुसरं एक्झाम्पल आहे C + O2 gives CO2. MgS2 gives Mg + S2. CH3 म्हणजे काय हो, मिथाइल. इथाइल दोन कार्बनचा आहे म्हणून इथाइल. इथाइल गिव्स काय, इथिलीन. ठीक आहे, आणि ह्या रिएक्शन बघितल्यानंतर आपल्याला काय समजलं, आपलं ऑब्झर्वेशन, जनरल ऑब्झर्वेशन काय आला बाबा. आपलं जनरल ऑब्झर्वेशन आपल्या माइंड मध्ये पहिल्यांदा ही गोष्ट आली पाहिजे, पहिल्या दोन रिएक्शन हे ऍडिशन रिएक्शन होते बाबा. काय, दोन रिएक्टंटचा मिळून एक प्रोडक्ट तयार झाला. पहिल्या दोन रिएक्शन मध्ये बघा, रिएक्टंट कंबाईन विथ ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिजन सोबत रिएक्टंटचे कॉम्बिनेशन झाले. दुसऱ्या दोन रिएक्शन मध्ये हायड्रोजन रिमूव्ह झालाय कुणापासून, रिएक्टंट पासून, आणि याच कंडिशनला आपण ऑक्सिडेशन झाले असं म्हणतो. ठीक आहे, मग ऑक्सिडेशनची डेफिनेशन बघा काय, ऑक्सिडेशन म्हणजे काय, सरळ सोप्या भाषेत ऑक्सिडेशन म्हणजे ऑक्सिजन भेटला, ज्याला ऑक्सिजन भेटला त्याचं ऑक्सिडेशन झालं असं आपण म्हणूयात. म्हणजे काय बघा, ह्या रिएक्शन थ्रू आपल्याला कळालं, द केमिकल रिएक्शन इन विच अ रिएक्टंट कंबाइन्स विथ ऑक्सिजन or loses hydrogen to form the product is called oxidation reaction. ही झाली आपली पहिली डेफिनेशन ऑफ द ऑक्सिडेशन. पॉइंट नंबर 1 होता ऑक्सिडेशन कशाला म्हणायचं. ठीक आहे, आता पॉइंट नंबर 2 आपल्याला समजून घ्यायचे काय, सम ऑक्सिडेशन रिएक्शन ब्रॉट अबाउट बाय यूज ऑफ स्पेसिफिक केमिकल सबस्टन्सेस. म्हणजे ज्या ऑक्सिडेशन ज्या रिएक्शन्स असतात त्या काही केमिकल सबस्टन्सेस यूज करून आणल्या जातात किंवा त्याला परफॉर्म केलं जातं असं आपलं म्हणणं आहे. म्हणजे काय, जे लोक ऑक्सिडेशन रिएक्शन घडवून आणतात मग त्या लोकांना आपण काय म्हणलं पाहिजे बाबा. आता बघा, ही रिएक्शन दिली CH3CH2OH, आपल्याला बाण दिलाय, बाणाच्या खाली आपण काय टाकत होतो, कॅटलिस्ट म्हणजे K2Cr2O7 / H2SO4. हे दोन्ही रिएक्शन मध्ये यूज केले जातात. हा O जो वरी दिलाय तो नॅसेंट ऑक्सिजन आपल्याला पाहायला मिळतो. नॅसेंट म्हणजे एखाद्या जर ब्रॅकेटमध्ये जर ऑक्सिजन दिला तर त्याला नॅसेंट ऑक्सिजन असं म्हणतात. ठीक आहे, म्हणजे एक ऑक्सिजन पर्टिक्युलर अवेलेबल करून दिला असं आपण त्याला म्हणतो. मग त्याची रिएक्शन कशी झाली, त्याचं प्रोडक्ट काय आला, CH3COOH म्हणजे काय, ऍसिटिक ऍसिड. इथाइल अल्कोहोलचं कन्व्हर्जन आपण ऍसिटिक ऍसिड मध्ये केलं ह्या रिएक्शन मध्ये, ह्या पर्टिक्युलर रिएक्शन मध्ये. मग तुमचं ऑब्झर्वेशन काय म्हणते बघा, ऑब्झर्व काय केलं तुम्ही, ऍसिडिक पोटॅशियम डायक्रोमेट मेक ऑक्सिजन अवेलेबल फॉर ऑक्सिडेशन ऑफ रिएक्टंट इथाइल अल्कोहोल. म्हणजे हे जे K2Cr2O7 / H2SO4 जे काही आहे आपण जे यूज केले त्यांनी काय केलं बाबा, एक ऑक्सिजन काढून दिला कोणासाठी, इथाइल अल्कोहोलसाठी, त्याची स्वतःची रिएक्शन होण्यासाठी. ठीक आहे, आणि केमिकल सबस्टन्स ब्रिंग अबाउट ऑक्सिडेशन रिएक्शन, तो ऑक्सिजन ह्याला दिला म्हणून त्याची काय झाली, ऑक्सिडेशन रिएक्शन झाली. आता दिला ऑक्सिजन इथं म्हणून ह्याची झाली ऑक्सिडेशन रिएक्शन. आता जे केमिकल सबस्टन्स हे ऑक्सिजन याला देतात आणि आणतात ऑक्सिडेशन रिएक्शन घडवून, त्यांना आपण काय म्हणतो, ऑक्सिडंट और ऑक्सिडायझिंग एजंट. त्यांनी काय केलं, एक स्वतःचा ऑक्सिजन याला दिला आणि याची ऑक्सिडेशन रिएक्शन घडवून आणली. त्याच केमिकल सबस्टन्सेसला आपण म्हणतो ऑक्सिडंट किंवा ऑक्सिडायझिंग एजंट. ठीक आहे, ऑक्सिडंट कोण आणि ऑक्सिडायझिंग एजंट कोण हे आपल्याला कळलं, म्हणजे ऑक्सिडंट किंवा ऑक्सिडायझिंग एजंट असं त्या केमिकल एंटिटीला आपण म्हणतो. ठीक आहे, आता पॉइंट नंबर 3 म्हणतो काय बघा, त्यांनी एक रिएक्शन दिली आहे, पुस्तकातलीच मी रिएक्शन घेतली बघा समजण्यासाठी. 2KMnO4 + 10FeSO4 + 8H2SO4 gives K2SO4 + 2MnSO4 + 5Fe2 (SO4 3 times + 8H2O. अशा प्रकारची काही त्यांनी रिएक्शन दिली आहे. ठीक आहे, मग आपला एक क्वेश्चन होता काय बाबा, एक तर आपल्याला कळालं की ऑक्सिडंट किंवा ऑक्सिडायझिंग एजंट कशाला म्हणतात, पण दुसरा क्वेश्चन काय राईज झाला, विच कंपाऊंड ऑक्सिडाइज्ड बाय KMnO4. म्हणजे या रिएक्शन मध्ये KMnO4 ने कोणत्या कंपाऊंडला ऑक्सिडाइज केले हे आपल्याला जाणून घेण्याची क्युरियोसिटी किंवा जाणून घ्यायला पाहिजे होतं. कारण आपण सांगितले की ऑक्सिडंट किंवा ऑक्सिडायझिंग एजंट KMnO4 आहे, पण त्यानं कुणाला ऑक्सिडाइज केलं हेच आपल्याला माहित नाही.
तर ऑफकोर्स आपण जेव्हा ही रिएक्शन पाहिली तेव्हा आपल्याला कळालं की FeSO4 याला KMnO4 नी ऑक्सिडाइज करण्याचं काम केलेलं आहे. आपण एकंदरीत रिएक्शन आपण लिहिली तर FeSO4 कन्वर्ट कशात झाला Fe2 इन ब्रॅकेट SO4 3 टाइम्स, म्हणजे ऑक्सिडेशन रिएक्शन आपल्याला जायला मिळाली. आता आपण कसं म्हणलं की हे ऑक्सिडेशनच रिएक्शन झाली आहे, त्याच्यामुळे आपण पाहिले की त्याची आयोनिक रिएक्शन काय येते. मग त्या आयोनिक रिएक्शन मध्ये आपल्याला कळालं 2FeSO4 चं कन्वर्जन Fe2SO4 3 टाइम्स मध्ये झालेलं आहे. म्हणजेच काय Fe2 प्लस SO4 मायनस च कन्वर्जन 2Fe3 प्लस 3SO4 मायनस मध्ये झालेलं आहे. काय बाबा Fe2 प्लस च कन्वर्जन Fe3 प्लस मध्ये झाले, SO4 मायनस च कन्वर्जन SO4 मायनस मध्ये, म्हणजे तशाला तसं राहिले, ह्याचा काही फरक झाला नाही. म्हणजे फरक झाला कुणाचा तर Fe2 प्लस आणि Fe3 प्लस मध्ये. म्हणजे नेट चेंज काय झाला, नेट आयोनिक रिएक्शन आपल्याला काय भेटली Fe2 प्लस च कन्वर्जन Fe3 प्लस मध्ये झालेलं आहे. म्हणजेच काय फेरसचं कन्वर्जन फेरिक मध्ये झालं. आणि ह्याच रिएक्शन मध्ये पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीज झाला बाय 1 युनिट ऑन द आयरन बाय लुझिंग 1 इलेक्ट्रॉन. म्हणजेच आता आपल्याला कळालं होतं की पहिल्यांदा ऍडिशन ऑफ ऑक्सिजन केलं किंवा रिमूव्हल ऑफ हायड्रोजन केलं तर त्याला ऑक्सिडेशन रिएक्शन म्हणतो. पण आपल्याला एक नवी डेफिनेशन कळाली की लुझिंग ऑफ द इलेक्ट्रॉन 1 और मोर इलेक्ट्रॉन म्हणतात. ठीक आहे, तर लुझिंग ऑफ 1 और मोर इलेक्ट्रॉन याला देखील आपण ऑक्सिडेशन रिएक्शन म्हणतो. म्हणजे बघा एकतर ऍडिशन ऑफ ऑक्सिजन और रिमूव्हल ऑफ हायड्रोजन और रिमूव्हल ऑफ 1 और मोर इलेक्ट्रॉन्स इज कॉल्ड ऑक्सिडेशन रिएक्शन. ठीक आहे, मग आपल्या न्यू डेफिनेशन नुसार ऑक्सिडेशन रिएक्शन आपण कशाला म्हणतो, addition of oxygen in a chemical reaction, addition of oxygen or removal of hydrogen or removal of 1 or more electrons is called as oxidation reaction. ठीक आहे, ही आपल्याला एक नवीन डेफिनेशन भेटली. आता आपलं झालं हे ऑक्सिडेशन पर्यंत. आता आपण पाहायचं की रिडक्शन रिएक्शन कशाला म्हणतात. ठीक आहे, रिडक्शन रिएक्शन मध्ये आता जशी ही डेफिनेशन आली त्याच्या अपोजिट सेम अपोजिट म्हणजे आपल्याला रिडक्शन रिएक्शन म्हणता येईल. ठीक आहे, म्हणजेच काय chemical reactants either gain hydrogen or 1 or more electron or lose the oxygen is called as reduction reaction. मी or मध्ये म्हणले बरं का, either gain hydrogen or 1 or more electron, म्हणजे एका टाइमला बघा एकतर ऑक्सिजनचं ऍडिशन होईल अथवा हायड्रोजनचं रिमूव्हल होईल अथवा इलेक्ट्रॉन जे आहेत त्यांचं रिमूव्हल होईल. ह्या तिन्ही गोष्टी एकत्र नाही होणार बरं का, म्हणजे कोणतीही एकच गोष्ट त्या रिएक्शन मध्ये होणार आहे आणि त्यालाच आपण ऑक्सिडेशन किंवा रिडक्शन असं म्हणणार आहोत. ठीक आहे, म्हणजेच ह्याच्यानुसार ह्या डेफिनेशन नुसार आपल्याला कळालं की रिडक्शन रिएक्शन ही कशाला म्हणतात. त्याच पद्धतीने जे सबस्टन्सेस त्या रिडक्शन रिएक्शनला घडवून आणतात त्यांना आपण रिडक्टंट किंवा रिड्युसिंग एजंट असं म्हणतो. जसं तिकडं ऑक्सिडंट किंवा ऑक्सिडायझिंग एजंट आपल्याला माहित होते तसंच आपल्याला इकडं रिडक्टंट किंवा रिड्युसिंग एजंट माहित असतात. म्हणजे त्या रिएक्शन मध्ये ज्यांना रिडक्शन घडवून आणतं तिकडे बघा KMnO4 काय केलं तर ऑक्सिडेशन घडवून आणलं होतं म्हणून त्याला आपण ऑक्सिडायझिंग एजंट म्हणला होता. ठीक आहे, एजंट काय करतो ते घडवून आणण्याचं काम करतो इन जनरल लाईफ सुद्धा आणि ह्या रिएक्शनच्या केसमध्ये सुद्धा. तशाच प्रकारे रिडक्टंट ही रिडक्शन रिएक्शन घडवून आणण्याचं काम करतो. ठीक आहे, आता आपण पाहूया की ह्याचं एक्झाम्पल रिडक्शन रिएक्शनचं एक्झाम्पल आपल्याला काय म्हणते. आता पहा एक्झाम्पल काय दिले गेले. ठीक आहे, म्हणजे एक्झाम्पल मध्ये त्यांनी काय केलं हायड्रोजन गॅस काय केला पास केला कुठं ओव्हर ब्लॅक कॉपर ऑक्साईड. ही त्यांची काय होती एक्झाम्पल देण्याची पद्धत किंवा त्यांनी हे एक्झाम्पल दिलं. ठीक आहे, मग तिथे काय झालं बघा, जेव्हा हायड्रोजन गॅस पास केला ब्लॅक कॉपर ऑक्साईडहून तेव्हा काय पाहायला मिळालं रेडिश कलर्ड लेअर ऑन कॉपर फॉर्म. म्हणजे रेडिश कलरची जी लेअर होती ती कॉपरवर फॉर्म झाली. म्हणजे काय झालं बाबा कॉपर ऑक्साईड जेव्हा रिएक्शन बघा म्हणजे काय झालं आपण रिएक्शनच्या फॉर्म मध्ये बघू CuO प्लस H2 म्हणजे ऑक्सिजन काय म्हणतात हायड्रोजन Cu कॉपर ऑक्साईडहून पास करण्यात आला. तिथं काय झालं एक फॉर्म झालं कॉपर आणि दुसरं फॉर्म झालं वॉटर. ठीक आहे, म्हणजेच काय झालं रिडक्शन ऑफ CuO टू Cu आपल्याला पाहायला मिळालं. म्हणजे कॉपर ऑक्साईडचं रिडक्शन झालं कॉपर मध्ये म्हणूनच आपल्याला रेडिश कलरची लेअर त्या कॉपरवर फॉर्म झालेली पाहायला मिळाली. म्हणजे कॉपर त्याच्या ओरिजिनल फॉर्म मध्ये आला असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, मग आता बघा इथं आपल्याला CuOचं तर रिडक्शन पाहायला मिळालंच पण आणखी काय झालं हायड्रोजनने ऑक्सिजन घेतला आणि स्वतःच काय केलं रिडक्शन तर कॉपरचं झालं पण त्या हायड्रोजनचं काय झालं हो त्यानं ऑक्सिजन घेतला आणि ज्याच्यामध्ये ऑक्सिजन घेतला किंवा ऑक्सिजन टाकला किंवा ऑक्सिजन ऍड केला यालाच आपण काय म्हणतो
ऑक्सिडेशन असं म्हणतो. ठीक आहे, म्हणजे हायड्रोजननं काय केलं, दुसऱ्याचं तर रिडक्शन केलं पण स्वतःचं त्यानं ऑक्सिडेशन करण्याचं काम केलं. म्हणजे बघा, बोथ ऑक्सिडेशन आणि रिडक्शन एकाच वेळी झाल्या. ह्याचं रिडक्शन झालं तर ह्याचं ऑक्सिडेशन झालं. ठीक आहे, म्हणजेच बघा ह्याचं रिडक्शन आपल्याला झालं मिळालं इथं, पण ह्याचं मात्र ऑक्सिडेशन झालं, ह्याचं झालं रिडक्शन. म्हणजेच काय, सो रिडक्टंट ऑक्सिडाइज्ड बाय ऑक्सिडंट. म्हणजे रिडक्टंट म्हणजे आता कोण आपला हा होता रिडक्टंट ज्यानं ह्याला रिड्यूस केले. म्हणजे हायड्रोजनने CuO ला रिड्यूस केले, म्हणजे कोण तो रिडक्टंट किंवा रिड्युसिंग एजंट आहे. आणि रिड्युसिंग एजंटलाच ऑक्सिडाइज्ड कोण केले, ऑक्सिडंटने. ऑक्सिडंट कोण आहे आता इथं, CuO, कारण CuO ने त्याचा ऑक्सिजन हायड्रोजनला दिला. म्हणजेच आता सोप्या भाषेत, आणि दुसरी गोष्ट, ऑक्सिडंट रिड्युस्ड बाय रिडक्टंट. आता ऑक्सिडंट म्हणजे ऑक्सिडायझिंग एजंट कोण आहे, CuO, कारण त्यानं त्याचा ऑक्सिजन दिला. त्यानं काय केलं, हा जो रिड्युसिंग एजंट आहे H2 ज्यानं ह्याला रिड्यूस केले, त्याला आपला एक ऑक्सिजन दिला आणि त्याला काय केलं, ऑक्सिडाइज्ड केलं असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे सिंपल भाषेमध्ये आपण त्याला रेडॉक्स रिएक्शन असं म्हणतो, कारण तिथं ऑक्सिडेशन आणि रिडक्शन सायमल्टेनियसली ऑकर होतात, म्हणून आपण त्या रिएक्शनला रेडॉक्स रिएक्शन असं म्हणतो. सिंपली बघा, ऑक्सिडंट कोण आहे म्हणजे ऑक्सिडायझिंग एजंट कोण आहे इथं, CuO, कारण त्यानं त्याचा ऑक्सिजन दिला. आणि रिडक्टंट कोण आहे म्हणजे रिड्युसिंग एजंट कोण आहे, H2, कारण त्यानं ऑक्सिजन काढून घेतला. आणि ह्या दोन गोष्टीला आपण रेडॉक्स रिएक्शन म्हणतो. रेडॉक्स रिएक्शनचा कन्सेप्ट मी जास्त तुम्हाला डिस्क्राईब नाही करत, कारण तुम्हाला नेक्स्ट क्लासमध्ये त्याचा खूप मोठा पोर्शन आहे. ह्या रिएक्शन कशाला म्हणतात, काय म्हणतात, त्याचा अर्थ नेमका काय असतो, हे सगळं तुम्हाला नेक्स्ट क्लासमध्ये पाहायला मिळेल. इथे समजून घेण्याची गोष्ट म्हणजे CuO हा आपला कोण आहे, ऑक्सिडंट, म्हणजेच ऑक्सिडायझिंग एजंट, म्हणजेच कोण आहे, स्वतःच रिडक्शन झालेला. बरोबर आहे का. इथं दुसरी गोष्ट समजून घेण्यासारखी, H2 कोण आहे आपला, रिड्युसिंग एजंट, म्हणजेच रिडक्टंट, म्हणजेच काय, स्वतःचा फायदा झालेला, स्वतःच ऑक्सिडेशन झालेला. ठीक आहे, ह्या दोन गोष्टी समजून घेण्यासारख्या आहेत. ठीक आहे, ज्यानं ऑक्सिडेशन केले त्याला ऑक्सिडायझिंग एजंट आपण म्हणतो, आणि ज्यानं रिडक्शन केले त्याला आपण रिड्युसिंग एजंट असं म्हणतो. ठीक आहे, इथपर्यंत आला. लेक्चरची समरी काय म्हणते बघा, ऑक्सिडेशन रिएक्शन आणि रिडक्शन रिएक्शन ह्याला जर आपण कम्पेअर केलं तर ऑक्सिडेशन मध्ये गेन ऑफ ऑक्सिजन होतो, तिथंच रिडक्शन मध्ये लॉस ऑफ ऑक्सिजन होतो. ऑक्सिडेशन मध्ये लॉस ऑफ हायड्रोजन होतो, तर रिडक्शन मध्ये गेन ऑफ हायड्रोजन होतो. ऑक्सिडेशन मध्ये लॉस ऑफ इलेक्ट्रॉन होतो, तर रिडक्शन मध्ये गेन ऑफ इलेक्ट्रॉन होतो. ऑक्सिडेशन मध्ये काय होतं, पॉझिटिव्ह चार्ज हे इन्क्रीज होण्याचं काम होतं, तर रिडक्शन मध्ये पॉझिटिव्ह चार्ज हा डिक्रीज झाल्याचं आपल्याला पाहायला दिसतं. म्हणजेच ऑक्सिडेशन मध्ये निगेटिव्ह चार्ज हा डिक्रीज झाला, म्हणजे पॉझिटिव्ह वाढला म्हणजे निगेटिव्ह डिक्रीज झाला. ठीक आहे, तशाच प्रकारे रिडक्शन मध्ये पॉझिटिव्ह कमी झाला तर निगेटिव्ह चार्ज वाढला, हे आपल्याला दिसून येतं. ठीक आहे, म्हणजेच आता त्या शेवटी आपण पाहिलं की ऑक्सिडेशन आणि रिडक्शन एकत्र झाले तर त्या रिएक्शनला आपण रेडॉक्स रिएक्शन असं म्हणतो. मग रेडॉक्स रिएक्शनचं आणखी एक आपण एक्झाम्पल पाहिलं तर FeO म्हणजे फेरस ऑक्साईड, पुन्हा नंतर झालं फेरिक ऑक्साईड Fe2O3 मध्ये. बघा, FeO मध्ये गेला म्हणजे त्याचं तिकडे गेल्यावर ऑक्सिडेशन झालं, पण FeO ला जर Fe मध्ये कन्वर्ट केलं तर त्याचं रिडक्शन झालं, म्हणजेच त्याचं फेरस ऑक्साईडचं फेरस झालं. सेम फेरस ऑक्साईडला Fe2O3 मध्ये आपण कन्वर्ट केलं, ऑक्सिजन ऍड केला तर त्याचं ऑक्सिडेशन झालं, आणि Fe2O3 ला जर आपण FeO मध्ये आणलं तर त्याचं रिडक्शन झालं, असं आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे, अशा प्रकारे आपण ह्या बेसिक कन्सेप्ट समजून घेतल्या. याला प्रॅक्टिस करायची थोडीशी गरज आहे. म्हणजे कोणतीही रिएक्शन दिसली की त्या रिएक्शनला काय करा तुम्ही, ऍडिशन आहे का सबस्टिट्यूशन आहे ह्याचं सगळ्याचं तुम्ही एका नजरेमध्ये पाहून घ्या. त्याच्यानंतर बघा त्याचा ऑक्सिजनचा चार्ज वाढलाय की कमी झालाय, किंवा त्याच्यात ऑक्सिजन ऍड झालाय की कमी झालाय, हायड्रोजन ऍड झालाय की कमी झालाय, इलेक्ट्रॉन गेलेत की कमी झालेत, हे सगळं पाहिल्यानंतर तुम्हाला दिसून येईल की ऑक्सिडेशन झाले का रिडक्शन झाले, का ती रिएक्शन रेडॉक्स रिएक्शन आहे. हे लेक्चर कसं वाटलं, काय वाटलं, त्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हसत खेळत राहा आणि अभ्यास करा. आणि कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारायला विसरू नका.